तर n इज इक्वल टू 360 डिग्री बाय a मायनस 1. 360 भागिले 36 मायनस 1 हे येते 10 मायनस 1 इज इक्वल टू 9. पहिल्या माध्यमात v1, दुसऱ्या माध्यमातला वेग v2. ठीक आहे. फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला, n इज इक्वल टू v1 अपॉन v2. राज्यसेवा प्री 24, ग्रुप सी प्री 24 आणि राज्यसेवा प्री 14. टाइप्स ऑफ वेव्स. आता बघा, दोन प्रकारचे वेव्ह असतात. एक लॉन्जिट्युडनल वेव्ह असते ज्याला आपण अनुतरंग म्हणतो आणि एक ट्रान्सवर्स वेव्ह असते, अवतरंग म्हणतो. वेलोसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम किंवा डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. रेडिओ मिरची इज विजिबल यू झेरॉक्स गामा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या सिरियस MPSC ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवरती. राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये काही टॉपिक्स असे आहेत जे पुन्हा पुन्हा विचारले जातात आणि फिजिक्स हा त्यातला एक असा महत्त्वाचा सब्जेक्ट आहे जिथे कन्सेप्ट जर क्लिअर नसल्या, कन्सेप्ट स्पष्ट नसल्या तर मार्क्स हमखास जातात. आणि म्हणूनच आज आपण फिजिक्समधील असे टॉपिक पाहणार आहोत जे मागील वर्षांच्या पेपर्समध्ये वारंवार विचारले गेले आहेत आणि येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये किंवा कंबाईन पूर्व परीक्षेमध्ये पुन्हा विचारले जाण्याची शक्यता आहे. ठीक आहे. बऱ्याच जणांना कालच्या व्हिडिओमधून कन्फ्युजन झालं आहे. काल जो आपण बायोलॉजीचा व्हिडिओ पाहितला की आपण पूर्ण सायन्सची सिरीज पाहत आहोत, तर असं नाही. आपण 40 टॉपिक सिरीजमधला हा आपला दुसरा व्हिडिओ आहे ज्यामध्ये आपण प्रत्येक सब्जेक्टमधून 8 महत्त्वाचे मुद्दे घेणार आहोत जे की विषयानुसार वाढले सुद्धा जातील. आता सायन्सच्याच बाबतीत बोलायचं झालं तर काल बायोलॉजीचे आणि आज फिजिक्स आणि उद्या केमिस्ट्रीचा व्हिडिओ असे मिळून एक जवळपास 12 ते 13 टॉपिक्स होत आहेत. ठीक आहे. असं सब्जेक्टनुसार त्याची संख्या वाढत जाईल. पूर्ण सिलेबसवरती सायन्सची बॅच आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा झाल्याच्या नंतर कंबाईनसाठी घेणार आहोत, कारण आता वेळ तेवढा उरलेला नाही आहे. शेवटच्या वेळेत जे वाचले तेच रिवाईज करणं इम्पॉर्टंट असते आणि आता नवीन काही शिकणं हे तेवढंसं संयुक्तिक राहणार नाही. त्याच्यामुळे राज्यसेवा पूर्व झाल्यानंतर आपण कंबाईनसाठी स्पेशल सायन्सची बॅच घेऊ, ज्यावेळेस अगदी डिटेलमध्ये स्टेट बोर्ड, NCERT आणि ल्युसंटमधून आपण ती पूर्ण करणार आहोत. ठीक आहे. तर थोडंसं कन्फ्युजन हे कालच्या व्हिडिओमधून झालं होतं, तर ते दूर करावं असं वाटलं म्हणून सुरुवातीलाच तुमचा वेळ घेतला. आता सुरू करूयात फिजिक्ससाठी. या व्हिडिओमध्ये लाईट, साऊंड आणि इतर त्याच्याचबरोबर टॉपिक्स घेतलेले आहेत. लाईट आणि साऊंड हा थोडा मी डिटेलमध्ये घेतलेला आहे कारण याच्यावरती जास्त प्रश्न आहेत आणि कन्सेप्च्युअल पार्ट आहे. ठीक आहे. तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा, कारण व्हिडिओच्या शेवटी फिजिक्समध्ये कोणत्या टॉपिक्सवरचे आयोगाने आतापर्यंत 2013 ते 24 मध्ये किती प्रश्न विचारले आहेत ते मी सांगितलेलं आहे. त्यावरून तुम्हाला अंदाज येईल की फिजिक्सचे कोणते टॉपिक्स चांगल्या प्रकारे रिवाईज करायचे. ठीक आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला व्हिडिओची सुरुवात करूया लाईट या चॅप्टरने. लाईट, प्रकाश. बघा, या चॅप्टरमध्ये सुरुवातीला आपण काही बेसिक कन्सेप्ट्स पाहू आणि काही फॉर्म्युले पाहून त्याच्यावरती आयोगाने विचारलेले न्यूमेरिकल्स देखील आपण पाहणार आहोत. बघा, प्लेन मिरर. प्लेन मिरर काय असते, एक जो साधा ग्लासचा तुकडा जो असतो, स्मॉल ग्लास पीस, त्याच्या पाठीमागच्या साईडला, बॅक साईडला थिन रिफ्लेक्टिंग फिल्म ऑफ ॲल्युमिनियम ऑर सिल्वर हे अप्लाय केलं जाते. ॲल्युमिनियम किंवा सिल्वरचा एक लेप दिला जातो आणि तो भाग ओपेक करण्यासाठी म्हणजेच पूर्णपणे अपारदर्शक करण्यासाठी त्यावरती लीड ऑक्साईडचा एक थर देण्यात येतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे प्लेन मिरर तयार करण्यात येतो. पुढे जाऊया. आता प्लेन मिरर हे 2 प्लेन मिरर आहेत इथे. 2 प्लेन मिरर अशा प्रकारे अँगलमध्ये ठेवल्याच्या नंतर त्याच्यामध्ये किती इमेजेस तयार होतात, तर ह्याच्यावरती एक कन्सेप्ट आहे जी की आयोगाने 2 वेळेस आतापर्यंत विचारलेली आहे कंटिन्युअस, राज्यसेवा प्री 2022 आणि राज्यसेवा प्री 2023. त्याचा हा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला काय सांगतो, n इज इक्वल टू म्हणजे नंबर ऑफ इमेजेस इज इक्वल टू 360 डिग्री डिवायडेड बाय a मायनस 1. ठीक आहे. ए काय आहे, ए म्हणजे अँगल बिटवीन द मिरर्स. ह्या 2 मिरर मधला जो काही अँगल आहे, जो प्रश्नामध्ये दिलेला असतो तो आपल्याला इथे टाकायचा आणि आन्सर काढायचा आहे. ठीक आहे. तर पाहूया राज्यसेवा प्री 23 मध्ये आयोगानं काय विचारलेलं आहे. हा प्रश्न आहे, इफ अन ऑब्जेक्ट इज प्लेस्ड सिमेट्रिकली बिटवीन 2 प्लेन मिरर इन्क्लाइंड ॲट अन अँगल 36 डिग्री, म्हणजे आपल्याला अँगल किती दिलेला आहे, 36 डिग्री. तर आपला फॉर्म्युला आपण लावूया, हाऊ मेनी इमेजेस विल बी फॉर्म्ड. तर n इज इक्वल टू 360 डिग्री बाय a मायनस 1.
अँगल किती दिलेला आहे आपल्याला 360 भागिले 36 मायनस 1 हे येते 10 मायनस 1 इज इक्वल टू 9. अशा प्रकारे अगदी सोपा प्रश्न आहे जो आयोगाने कंटिन्यूअस 2 वर्षात विचारलेला आहे. सोपे प्रश्न लाईट या चॅप्टरवरती विचारले जातात जे की थोडंफार काहीतरी आपण प्रिपरेशन करताना कमी जास्त करतो. आता हे -1 आहे, इथं आपण चुकून एक्झाममध्ये असं होतं +1 करून देतो. ठीक आहे, तर अशा चुका ह्या करायच्या नाहीत. पुढे जाऊया. पुढे बघा, सेम प्रश्न आहे राज्यसेवा प्री 2022चा. इथे आपल्याला अँगल दिलेला आहे 30 डिग्रीचा. ठीक आहे, म्हणजे काय होईल 360 भागिले 30 मायनस 1. याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगणार आहात आणि कोणाचा आन्सर बरोबर आहे त्याला मी राईट म्हणून कमेंटसुद्धा करेल. ठीक आहे, पुढे जाऊया. लॉज ऑफ रिफ्लेक्शन आता आपल्याला पाहायचं आहे. लॉज ऑफ रिफ्लेक्शन म्हणजे परावर्तनाचे नियम. लॉज ऑफ रिफ्लेक्शन पाहण्याआधी मी तुम्हाला एक डायग्राम ही समजून सांगतो. काय दिलेलं आहे, इथे एक आपला मिरर आहे, ह्याच्यावरती हा इन्सिडेंट रे आहे म्हणजेच आपाती किरण आणि रिफ्लेक्ट होऊन जाणारा म्हणजे परावर्तित होऊन जाणारा रिफ्लेक्टेड रे परावर्तित किरण. हा मधात नॉर्मल आहे, स्तंभिका मराठीत म्हटलेला आहे. ह्या डायग्रामवरती लॉ ऑफ रिफ्लेक्शन बेस्ड आहे. आता काय सांगतो, त्याच्यात 3 स्टेटमेंट्स आहेत. पहिलं स्टेटमेंट आहे अँगल ऑफ रिफ्लेक्शन इज इक्वल टू अँगल ऑफ इन्सिडन्स, म्हणजे हा अँगल आय इज इक्वल टू अँगल आर, म्हणजे आय इक्वल टू आर असतो. असा हा लॉ ऑफ रिफ्लेक्शन मधला पहिला पॉईंट सांगतो. दुसरा पॉईंट बघा, द इन्सिडेंट रे, द रिफ्लेक्टेड रे अँड द नॉर्मल लाय इन द सेम प्लेन, म्हणजे जे काही आपाती किरण, परावर्तित किरण आणि स्तंभिका म्हणजे हे तिघही एकाच प्लेनमध्ये आहेत किंवा एकाच प्रतलात असतात असं हे दुसरं स्टेटमेंट म्हणतं. त्याच्यानंतर तिसरं स्टेटमेंट आहे द इन्सिडेंट रे अँड द रिफ्लेक्टेड रे आर ऑन अपोजिट साईड ऑफ द नॉर्मल. बरोबर आहे, हे जे नॉर्मल आहे त्याचा इन्सिडेंट रे म्हणजेच आपाती किरण आणि परावर्तित किरण म्हणजे रिफ्लेक्टेड रे हे एकमेकांच्या अपोजिट आहेत, नॉर्मलच्या दोन्ही साईडला, अपोजिट साईडला आहे. ठीक आहे, अशा प्रकारे लॉज ऑफ रिफ्लेक्शन पाहिलेले आहेत. हे 3 स्टेटमेंट्स आणि ह्याच्यात एक काहीतरी नवीन ॲड करून विचारलं जाऊ शकतं म्हणून हा महत्त्वाचा पॉईंट आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. स्पेरिकल मिरर्स. स्पेरिकल मिरर्स आपल्याला माहिती आहे कॉन्केव्ह मिरर आणि कॉन्व्हेक्स मिरर, त्याला आपण अंतर्गोल आरसा आणि बहिर्गोल आरसा असे म्हणतो. ज्यावेळेस आरशाच्या इनर सरफेसला रिफ्लेक्टिंग सरफेस बनवलं जातं म्हणजेच आतला भाग चकचकीत केला जातो, त्याला आपण कॉन्केव्ह मिरर किंवा अंतर्गोल आरसा म्हणतो. म्हणजे बाहेरच्या साईडनी त्याला लेअर दिला जातो आणि आतला भाग जो असतो तो रिफ्लेक्ट करतो. ठीक आहे, तर त्याला आपण कॉन्केव्ह मिरर म्हणतो. आणि कॉन्व्हेक्स मिरर म्हणजे काय, आउटर सरफेस रिफ्लेक्टिंग सरफेस असतो, म्हणजेच बाहेरचा भाग हा चकचकीत असतो. म्हणजे हा आरसा त्याचा बाहेरचा भाग हा रिफ्लेक्टिव्ह असतो. ठीक आहे, त्याला आपण कॉन्व्हेक्स मिरर असे म्हणतो किंवा बहिर्गोल आरसा असे म्हणतो. पुढे जाऊया. आता ह्याच्यामध्ये काही कन्सेप्ट्स आहेत. आता इथे आपण बघा, हा आतमध्ये रिफ्लेक्ट होणारा म्हणजेच कॉन्केव्ह मिरर घेतलेला आहे. ठीक आहे, हा कॉन्केव्ह मिरर आहे. कॉन्केव्ह मिररमध्ये आपण काही टर्म्स बघूया. त्याचं जे सेंटर असतं ते पोल म्हणलं जातं. ठीक आहे, आरशाचा ध्रुव. आता हा आरसा कसा तयार झालेला आहे, ते एका सर्कलपासूनच तयार झालेला आहे, सर्कलचाच एक भाग आहे हा. ठीक आहे, तर हे जे पूर्ण सर्कल आहे ह्याचं जे सेंटर आहे त्याला सेंटर ऑफ कर्वेचर म्हटलं जातं. ठीक आहे, वक्रता केंद्र. त्याच्यानंतर फोकस पॉईंट एक असतो आणि पोलपासून ते फोकसपर्यंत जे डिस्टन्स आहे त्याला फोकल लेंथ म्हटलं जातं, म्हणजेच नाभीय अंतर. ठीक आहे, फोकल लेंथचा फॉर्म्युला आहे फोकल लेंथ इज इक्वल टू R/2. आर म्हणजे काय, तर सेंटर ऑफ कर्वेचरचं जे काही डिस्टन्स आहे त्याला आपण आर असे म्हणतो. ठीक आहे, तर R/2 केलं तर आपल्याला फोकल लेंथ मिळते. पुढे जाऊया. तर बघा, मिररचे काही फॉर्म्युलेज आहेत ज्याच्यावरती आयोग प्रश्न विचारतं. सिंपल आहे, 1/V प्लस 1/U इज इक्वल टू 1/F. आता ह्याच्यात U काय आहे, सगळ्यात पहिल्यांदा F आपण आत्ताच पाहिलं, फोकल लेंथ म्हणजे नाभी अंतर. त्याच्यानंतर U आहे ऑब्जेक्ट डिस्टन्स, म्हणजे पुढं बघा, हा एक मिरर आहे, इथं एक ऑब्जेक्ट आपण ठेवलेला आहे आणि त्याची इमेज इथं तयार होते. ठीक आहे, तर ऑब्जेक्टचं जे काही अंतर आहे पोलपासून त्याला आपण U म्हणतो आणि इमेज जिथे फॉर्म होते त्याचं पोलपासून जे अंतर आहे त्याला आपण V असं म्हणतो. तर ह्याच्याच बेसिसवरती एक फॉर्म्युला तयार करण्यात आलेला आहे, तुला मिरर फॉर्म्युला म्हणतात. ठीक आहे, बघा 1/V प्लस हे चिन्ह लक्षात ठेवायचं आहे 1/U इज इक्वल टू 1/F. ठीक आहे,
ह्याच्यासोबत एक मॅग्निफिकेशनचा सुद्धा फॉर्म्युला आहे. मॅग्निफिकेशन फॉर्म्युला काय सांगतो, हाईट ऑफ द इमेज अपॉन हाईट ऑफ द ऑब्जेक्ट. म्हणजे जी काही हाईट असणार आहे ऑब्जेक्टची आणि इमेजची, ह्याच्यावरती हा फॉर्म्युला बेस आहे. ठीक आहे. हाईट ऑफ द इमेज अपॉन हाईट ऑफ द ऑब्जेक्ट, H2 अपॉन H1. बघा, इमेजला काय म्हणलेलं आहे, H2 म्हणलेलं आहे, हाईट 2, आणि ऑब्जेक्टच्या हाईटला H1 म्हणलेलं आहे. ठीक आहे. ह्याच्याच वरून आपण m इज इक्वल टू -v/u सुद्धा फॉर्म्युला काढू शकतो. ठीक आहे. तर मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला काय आहे, H2/H1 किंवा -v/u. या मिरर फॉर्म्युलाजवरती आयोग प्रश्न विचारतात. ठीक आहे. तर स्टेट बोर्डमध्ये एक सुंदर प्रश्न दिलेला आहे, तो आपण आता सोडवून बघूया. त्यापूर्वी जे काही आपण हाईट लिहितो ऑब्जेक्टची किंवा इमेजची किंवा ही डिस्टन्स लिहितो, त्याला चिन्ह कोणते वापरायचे, म्हणजे पॉझिटिव्ह कुठं असते आणि निगेटिव्ह कुठं असते. ठीक आहे. तर बघा, हा जो मिरर आहे त्याची ऑब्जेक्ट आणि त्याचा जी काही इमेज तयार होती त्याला आपण एका ग्राफमध्ये बसवायचं. आपण ग्राफ तर आपल्या सर्वांना माहीत असतो. ग्राफचं इथं जे सेंटर असतं त्याच्यापासून इकडे म्हणजे एक्स ॲक्सिसवर राईट साईडला आपण पॉझिटिव्ह सगळ्या व्हॅल्यू पकडतो, लेफ्ट साईडला निगेटिव्ह व्हॅल्यू पकडतो. म्हणजे ऑब्जेक्टचं डिस्टन्स आपण ज्यावेळेस पोलपासून इकडे मोजतो त्यावेळेस ते निगेटिव्हमध्ये येणार. ठीक आहे. म्हणजे जी काही व्हॅल्यू असेल आपल्याला एक्झाममध्ये दिलेली असते की ऑब्जेक्ट डिस्टन्स एवढं एवढं आहे, तर ते आपल्याला निगेटिव्हमध्ये घ्यावं लागतं. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑब्जेक्टची हाईट जेव्हा मोजतो तेव्हा आपण वरती जातोय. वरती ज्यावेळेस वाय ॲक्सिसवरती वरती जातो आपण त्यावेळेस व्हॅल्यू पॉझिटिव्ह असतात आणि खालती जेव्हा जातो त्यावेळेस व्हॅल्यू या निगेटिव्ह असतात. ठीक आहे. म्हणजे ऑब्जेक्टची हाईट ही नेहमी कशी येणार, तर पॉझिटिव्ह येणार एवढी, आणि इमेजची हाईट ही नेहमी कशी येणार, तर निगेटिव्ह येणार. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं आहे, काही नाही, सोपं आहे. असं हे ग्राफ काढायचा, पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, आणि जे काही प्रश्न विचारलेला आहे त्याचे व्हॅल्यू पटपट लिहून घ्यायच्या आणि मग प्रश्न सोडवायचा. ठीक आहे. बघूया, आपण एक प्रश्न सॉल्व्ह करून बघूया. प्रश्न काय सांगतो, राजश्री वॉन्ट्स टू गेट अन इन्व्हर्टेड इमेज ऑफ हाईट 5 सेंटीमीटर. म्हणजे इमेजची हाईट दिलेली आहे आपल्याला 5 सेंटीमीटर, हाईट ऑफ इमेज 5 सेंटीमीटर. म्हणजे इमेज काय होणार आहे, तर उलटी तयार होणार आहे ना, आणि इमेजची हाईट आपण काय म्हटलेलं आहे, उलटी ज्यावेळेस इमेज तयार होते त्यावेळेस त्याची निगेटिव्हमध्ये व्हॅल्यू येते. ठीक आहे. हाईट ऑफ इमेज किती दिले, 5 सेंटीमीटर, म्हणजे त्याला -5 सेंटीमीटर लिहावं लागणार. ठीक आहे. त्याच्यानंतर केप्ट ॲट अ डिस्टन्स ऑफ 30 सेंटीमीटर फ्रॉम कॉन्केव्ह मिरर. तर कॉन्केव्ह मिररपासून 30 सेंटीमीटरवरती ऑब्जेक्ट आहे. म्हणजे ऑब्जेक्टचं डिस्टन्स आपल्याला काय दिलेलं आहे, 30 सेंटीमीटर. म्हणजे u इज इक्वल टू -30 येणार, कारण आपण पोलपासून इकडे मोजणार. ठीक आहे. म्हणजे ती -30 येणार. जे काही आपल्याला ऑब्जेक्ट डिस्टन्स 30 सेंटीमीटर दिले ते मायनसमध्ये येणार. त्याच्यानंतर फोकल लेंथ ऑफ द मिरर इज 10 सेंटीमीटर. ठीक आहे. ज्यावेळेस आपण कॉन्केव्ह मिरर काढतो, कॉन्केव्ह मिररची फोकल लेंथ ही इकडे येणार आहे. ठीक आहे. आणि ती कधी पण निगेटिव्हमध्ये असणार इकडे जेव्हा जातोय आपण. ठीक आहे. म्हणून जी काही फोकल लेंथ दिली, फोकल लेंथ ऑफ द मिरर 10 सेंटीमीटर, फोकल लेंथ सुद्धा निगेटिव्हमध्ये येणार. बघा, -10 सेंटीमीटर. त्याच्यानंतर ॲट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम द मिरर शुड शी प्लेस द स्क्रीन. म्हणजे इमेज किती अंतरावर तयार होणार आहे असे विचारलेलं आहे. ठीक आहे. लक्षात येत असेल तर, म्हणजे इमेजचं डिस्टन्स आपल्याला विचारलेलं आहे. इमेज डिस्टन्स म्हणजे व्ही आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. ते सुद्धा कसं येणार, निगेटिव्हमध्येच येणार आहे. इमेज डिस्टन्स इकडं जेव्हा आपण जातो ते निगेटिव्हमध्येच मोजायचं आहे. ठीक आहे. तर पुढं काय म्हटलेलं आहे, व्हॉट विल बी द टाईप ऑफ इमेज. म्हणजे इमेजचं टाईप काय असणार आहे, इमेज छोटी येणार आहे का इमेज मोठी येणार आहे. ठीक आहे. ठीक आहे. इन्व्हर्टेड इमेज छोटी येणार आहे का मोठी इमेज येणार आहे ते सांगायचं आपल्याला. व्हॉट इज द हाईट ऑफ द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टची हाईट सुद्धा काढायची. ऑब्जेक्टची हाईट म्हणजे आपण H1 म्हटलेलं आहे फॉर्म्युल्यामध्ये. ठीक आहे. अशा प्रकारे जे हे 2 फॉर्म्युले आपण पाहिलेत, या 2 फॉर्म्युल्यावरतीच जे काही आपले गणित आहेत ते सगळे फिरतात, मिरर फॉर्म्युलाजवरती. ठीक आहे. मिरर या चॅप्टरमधले बघा, ह्या आपण सगळ्या व्हॅल्यूज पहिल्यांदा गिवन म्हणून लिहून घ्यायच्या, म्हणजे चुकत नाही. साईन व्हॅल्यूज सहित असा ग्राफ काढायचा आणि लिहून घ्यायचा. आणि फॉर्म्युला जेव्हा लिहितो त्यावेळेस लक्ष देऊन लिहायचा, इथं पॉझिटिव्ह चिन्ह आहे. ठीक आहे. बघा, व्हॅल्यू पुट करायच्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा काय काढायचं आपल्याला, व्ही काढायचा आहे. तर व्ही काढण्यासाठी आपल्याला यू आणि एफच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. तर 1/v इज इक्वल टू 1/f, आणि हे इकडे जेव्हा जातं
त्यावेळेस हे मायनसमध्ये जाणार. ठीक आहे, हे प्लसचं काय होणार, मायनस होणार, -1/u. व्हॅल्यू पुट केले आणि व्हॅल्यू काढली शेवटी v इज इक्वल टू -15 सेंटीमीटर. त्याच्यानंतर आपल्याला व्हॅल्यू कोणत्या आल्या, H2 ची व्हॅल्यू आली, v ची व्हॅल्यू आली आणि u ची व्हॅल्यू आली. आपल्याला H1 काढायचं म्हणजे हाईट ऑफ ऑब्जेक्ट काढायचा आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे हा मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला वापरला आपण जो आता पाहितला तो. H2/H1 इज इक्वल टू -v/u. आणि H1 काढायचं आहे म्हणून ते एका साईडला घेतलं आणि बाकीचे जर आपण एका साईडला घेतले आणि व्हॅल्यू जर ठेवल्या तर याचा आन्सर येतं 10 सेंटीमीटर. ठीक आहे, अशा प्रकारे सोपे प्रश्न आहेत. फक्त खरा जे काही प्रश्न आहे तो इथे आहे, म्हणजे तुम्हाला कळायला पाहिजे मायनस व्हॅल्यू कुठं घ्यायच्या आणि प्लस कुठं घ्यायच्या. ठीक आहे, अशा प्रकारे हा सोपा प्रश्न आहे. एक 3-4 वेळेस सोडून बघा स्वतः, म्हणजे ते अजून सोपं जाईल. ठीक आहे, पुढे जाऊया. आता बघायचं आपल्याला लेन्स सोपे आहेत. बघा, ज्यावेळेस आपण कॉन्केव्ह किंवा कॉन्व्हेक्स मिरर म्हणतो त्यावेळेस तो एकाच सर्कलचा पार्ट असतो हा. ठीक आहे, आणि ज्यावेळेस आपण लेन्स तयार करतो तर इथं बघा 2 सर्कल तयार होतात, हा एक सर्कल आणि हा एक सर्कल. ठीक आहे, म्हणजे या साईडचा लेन्सचा भाग हा या सर्कलपासून घेतलेला आहे आणि या साईडचा भाग हा या दुसऱ्या सर्कलपासून, म्हणजेच 2 सर्कल आहेत तर 2 सेंटर ऑफ कर्वेचर येणार इकडे आणि इकडे. ठीक आहे, म्हणून 2 फोकस सुद्धा येणार आणि लेन्सच्या सेंटरला आपलं जे काही ओ म्हणतो आपण त्याला सेंटर. अशा प्रकारे ही आहे कॉन्केव्ह लेन्स. आणि कॉन्व्हेक्स लेन्समध्ये 2 सर्कल कसे येणार, हा इकडचा एक सर्कल आणि हा एक सर्कल. ठीक आहे, त्याचे सुद्धा 2 सेंटर ऑफ कर्वेचर येणार, ह्या मिररसाठी इकडचा आणि ह्यासाठी इकडचा, तसेच 2 फोकस सुद्धा येणार. अशा प्रकारे ही लेन्स आहे. ठीक आहे, लेन्स कशी तयार होते कळाले. पुढे जाऊया. आता लेन्सचे फॉर्म्युले आहेत, जसे आपण मिररचे फॉर्म्युले पाहिले तसेच लेन्सचे फॉर्म्युले आहेत. बघा, पहिला लेन्स फॉर्म्युला काय म्हणतो, 1/v मायनस लक्षात ठेवायचे 1/u इज इक्वल टू 1/f. ज्यावेळेस आपण मिरर फॉर्म्युला पाहितला, मिरर फॉर्म्युल्यामध्ये इथे प्लस चिन्ह होतं आणि लेन्स फॉर्म्युल्यामध्ये मायनस चिन्ह आहे. बस या छोट्या मोठ्या गोष्टी एक 7-8 वेळेस लिहून काढल्या, फॉर्म्युले लिहून काढले तर एक्झाममध्ये प्रश्न चुकत नाही. मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला काय आहे, m इज इक्वल टू v/u. तिकडे काय पाहिलं होतं, मिरर फॉर्म्युल्यामध्ये मिररमध्ये मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला m इज इक्वल टू -v/u पाहिलं होता, तर इथं फक्त v/u आहे. ठीक आहे, सेम आहे. जसा तिकडे प्रश्न आपण पाहिला तसाच प्रश्न इकडे दिला जाईल आणि तुम्हाला त्याचं गिवन पहिले लिहायचं आहे. गिवन लिहून साइन व्हॅल्यूज ज्या काही आहेत व्यवस्थित देऊन फॉर्म्युला लावून प्रश्न सोडवायचा आहे. पुढचा फॉर्म्युला आहे पॉवर ऑफ लेन्स. पॉवर, एखाद्या लेन्सची पॉवर कशी काढायची, हा सुद्धा एक कंबाईनचा PYQ आहे. ठीक आहे, तर 1/4 फोकल लेंथ. लेन्सची फोकल लेंथ तुम्हाला प्रश्नात दिलेली असेल तिला मीटरमध्ये कन्वर्ट करून घ्यायचे. ठीक आहे, सेंटीमीटरमध्ये जर दिलेली असेल तर पॉवर ऑफ लेन्स इज इक्वल टू 1/4 फोकल लेंथ केलं तर तुम्हाला पॉवर भेटून जाते. ठीक आहे, पॉवर ऑफ कॉम्बिनेशन म्हणजे 2 लेन्सेस दिलेले आहेत, ह्या 2 कॉन्व्हेक्स लेन्स आहेत समजा, तर ह्या कंबाईन करायच्या आहेत, तर यांची पॉवर सुद्धा कंबाईन होणार. तर P इज इक्वल टू P1 + P2. ठीक आहे, त्याच्यानंतर कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस, त्याची जी काही फोकल लेंथ असते ती सुद्धा कंबाईन होणार. तर कशा प्रकारे 1/f म्हणजे जी काही रिझल्टंट फोकल लेंथ येणार आहे ती इज इक्वल टू 1/f1 + 1/f2. ठीक आहे, अशा प्रकारे हे लेन्सचे फॉर्म्युले आहेत. हे 2-3 वेळेस लिहून काढा म्हणजे पाठ होतील. पुढे जाऊया. आता आपल्याला पुढची कन्सेप्ट पाहायची आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, म्हणजेच प्रकाशाचे अपवर्तन. आता बघा, रिफ्रॅक्शन ऑफ लाईटमध्ये 2 मीडियम असतात, मीडियम 1 आणि मीडियम 2. ठीक आहे, इथं डेन्सिटीचा खेळ असतो, म्हणजे मीडियम 1 मधून जेव्हा मीडियम 2 मध्ये लाईटचा रे पास होतो त्यावेळेस डेन्सिटीच्या डिफरन्समुळे तो डिव्हिएट होतो. ठीक आहे, बघा, तर मीडियम 1 इथं दिलेला आहे एअर आणि मीडियम 2 दिलेला आहे ग्लास. या दोन्हीमध्ये डेन्सिटी घनता कोणाची जास्त आहे तर ग्लासची जास्त आहे. ठीक आहे, आणि एअरची कमी आहे. ज्यावेळेस हा रे, इन्सिडेंट रे ह्या ग्लासवरती पडतो, ठीक आहे, तर हा सरळ जाण्याऐवजी हा थोडासा नॉर्मलकडे डिव्हिएट होतो. ठीक आहे, व्यवस्थित पुन्हा एकदा सांगतो, जो काही हा रे येणार आहे तो सरळ जाण्याऐवजी हा थोडासा नॉर्मलकडे शिफ्ट होतो. म्हणजे ज्या वेळेस एअर कडून ग्लासकडे म्हणजेच कमी डेन्सिटीकडून जास्त डेन्सिटीकडे लाईट ट्रॅव्हल करतो, म्हणजे जे इथे दिसतंय आपल्याला एअरमधून ग्लासमध्ये येतोय,
तर त्यावेळेस तो नॉर्मलकडे शिफ्ट होतो. ठीक आहे, हा रूल लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, ज्यावेळेस रे, पुन्हा एकदा सांगतोय, ज्यावेळेस रे कमी डेन्सिटी असलेल्या मीडियममधून जास्त डेन्सिटी असलेल्या मीडियममध्ये ट्रॅव्हल करतो त्यावेळेस तो नॉर्मलकडे शिफ्ट होतो, स्ट्रेट जाण्याऐवजी. ठीक आहे, आणि ह्याच्याच उलट होणार, हा रे जेव्हा असा बाहेर येणार इथून, ठीक आहे, रे जेव्हा बाहेर येईल म्हणजे तो जास्त डेन्सिटीकडून कमी डेन्सिटीकडे जातोय, तो अवे फ्रॉम नॉर्मल जाणार, म्हणजे हा स्ट्रेट जाण्याऐवजी अवे फ्रॉम नॉर्मल जाणार. ठीक आहे, ह्याच्या उलटी कन्सेप्ट इथं होणार. हे आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, म्हणजे प्रकाशाचे अपवर्तन. सोपं आहे. ह्याच्यावरती आपल्याला न्यूमेरिकल विचारला जातो, जो की आयोगानं राज्यसेवा एप्रिल 2021 मध्ये विचारलेला आहे. याचा फॉर्म्युला आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. बघा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा फॉर्म्युला आहे व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम 1, म्हणजे पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग. पहिलं माध्यम कोणतं आहे आपलं, एअर, आणि इथं असलेल्या ह्या प्रकाशाचा वेग हा V1. ठीक आहे, हा V1 म्हणजेच व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम 1 पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग भागिले व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम 2 ज्यावेळेस हे या दुसऱ्या मीडियममध्ये येते आतमध्ये ग्लासमध्ये, तर ह्या इथली व्हेलॉसिटी म्हणजे V2, म्हणजे दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाचा वेग. पुन्हा एकदा फॉर्म्युला सांगतो, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम 1 म्हणजे V1 डिवायडेड बाय व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम 2 V2, असा फॉर्म्युला आहे. ह्याच्यावरती बघूया कोणता प्रश्न विचारलेला आहे. बघा, फाइंड द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू द फर्स्ट मीडियम इफ द लाईट मूव्ज थ्रू फर्स्ट मीडियम विथ व्हेलॉसिटी, म्हणजे फर्स्ट मीडियम मधली व्हेलॉसिटी V1 दिलेली आहे 2 × 10⁸ विथ विच चेंजेस टू 1.25 × 10⁸ मीटर पर सेकंड इन द सेकंड मीडियम, म्हणजे V2 दिलेलं आहे आपल्याला. हे पहिल्या माध्यमात V1 आणि दुसऱ्या माध्यमातला वेग V2. ठीक आहे, फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इक्वल टू V1 अपॉन V2. बघा, बघूया आपण, N इज इक्वल टू V1 अपॉन V2. V1 काय आहे 2 × 10⁸ डिवायडेड बाय V2 काय आहे 1.25 × 10⁸. 10⁸ 10⁸ कटलं, हा पॉईंट कटला आणि 2 शून्य वरी ॲड होतील, 200 भागिले 125. ह्याला जर 25 न भाग दिला तर इथं 8, 5 आणि ह्याला पुन्हा कॅन्सल केलं तर याचं आन्सर येते 1.6, ऑप्शन क्रमांक 3. अशा प्रकारे सोपे प्रश्न आहेत. थोडंसं प्रॅक्टिस करावं लागणार आहे आणि एका कागदावरती सगळे फॉर्म्युले जेव्हा तुम्ही लिहून घ्याल आणि त्याला वारंवार वाचाल, 1-2 वेळेस लिहून काढाल, त्यावेळेस हे फॉर्म्युले ऑटोमॅटिक लक्षात बसतात आणि एक्झाममध्ये हे हातचे मार्क आहेत. म्हणजे यात काय फार मॉडिफिकेशन वगैरे करून सॉल्व्ह करायचं नाही, जसं 11वी-12वीच्या फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये असायचे. एकदम बेसिक लेवलचे प्रश्न आहेत. एका पेजवरती फक्त लिहून काढले आणि पाठ केले तर इझिली मार्क्स भेटतात फिजिक्समध्ये. ठीक आहे, पुढे जाऊया. आता आपल्याला पाहायचं आहे डोळ्याचे रिलेटेड जे काही डिसिजेस आहेत, म्हणजे नियर साइटेडनेस मायोपिया आणि फार साइटेडनेस हायपरमेट्रोपिया. बघा, स्टेट बोर्डमधल्याच इमेजेस आहेत. आता बघा, नॉर्मल आयमध्ये काय होतं, नॉर्मली जसे रे येतात आणि ही जी लेन्स आहे ही लेन्स रेटिनावरती इमेज तयार करते. ठीक आहे, रेटिनावरती इमेज तयार होते, परंतु मायोपिक आयमध्ये काय होते, ही इमेज रेटिनावरती तयार न होता ही समोरच तयार होते, म्हणजे ह्या लेन्सची कॅपॅसिटी कमी होते. ठीक आहे, तर त्याच्यासाठी हे करेक्ट करण्यासाठी इथे कॉन्केव्ह लेन्स वापरली जाते, म्हणजेच अंतर्गोल भिंग वापरला जातं. लक्षात ठेवा, नियर साइटेडनेस किंवा मायोपियामध्ये कोणती लेन्स वापरतात, तर कॉन्केव्ह लेन्स वापरतात, जेणेकरून ही जी इथं तयार होणारी इमेज आहे ती पुढे जाते आणि रेटिनावरती तयार होते. ह्याला डायव्हर्जिंग लेन्स सुद्धा म्हणतात. ठीक आहे, कॉन्केव्ह लेन्सला डायव्हर्जिंगचं काम करते. पुढे जाऊया, फार साइटेडनेस और हायपरमेट्रोपिया, दूरदृष्टिता. नॉर्मल आयमध्ये जेव्हा रेटिनावरती इमेज तयार होते तर फार साइटेडनेस किंवा हायपरमेट्रोपिया, दूरदृष्टिता या केसमध्ये ही इमेज पाठीमागे तयार होते, रेटिनाच्या देखील पाठीमागे. ठीक आहे, ह्याला करेक्ट करण्यासाठी आपल्याला कॉन्व्हेक्स लेन्स वापरावे लागते. कॉन्व्हेक्स लेन्स ही कन्व्हर्जिंग लेन्स असते, म्हणजे जे रेज बाहेर जात आहेत डोळ्याच्या एकदम, म्हणजे पाठीमागे इमेज तयार होते, तिला कॉन्व्हर्ज करून रेटिनावरती आणतात. ठीक आहे, अशा प्रकारे फार साइटेडनेसमध्ये कॉन्व्हेक्स लेन्स तयार होते. फक्त हे डिसीज आणि कोणती लेन्स तयार होते एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी सोपं जाईल. पुढं बघूया, ह्याच्याच बेसिसवरती एक राज्यसेवा एप्रिल 2018ला प्रश्न विचारलेला आहे. काय म्हणते प्रश्न बघा, व्हॉट फोकल लेंथ शुड बी स्पेक्टॅकल्स हॅव फॉर अ पर्सन whom least distance of vision
इज 50 सेंटीमीटर. म्हणजेच ज्या व्यक्तीचे सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर हे 50 सेंटीमीटर आहे अशा व्यक्तीच्या चष्म्याच्या भिंगांचे नाभी अंतर किती असेल. नॉर्मली जे पाहतो आपण, नॉर्मली फोकल लेंथ किती असते डोळ्याची, म्हणजे हेल्दी आयची 25 सेंटीमीटर, आणि इथं किती दिली आहे 50 सेंटीमीटर. म्हणजे याला जवळचं दिसत नाहीये, नियर साइटेडनेस आहे. ठीक आहे, सॉरी. म्हणजे याला जवळचं दिसत नाहीये. जवळचं दिसत नाहीये म्हणजे आपण काय पाहिलं होतं त्याला, जवळच्या वस्तू स्पष्ट दिसत नाहीत, म्हणजेच फार साइटेडनेस किंवा हायपरमेट्रोपिया. आणि इथे आपण कोणती लेन्स वापरली होती, कॉन्व्हेक्स लेन्स, म्हणजेच बहिर्गोल भिंग वापरला होता. हाच सिंपल प्रश्न आहे. म्हणजे बघा इथं कोणती लेन्स वापरावी लागेल आपल्याला, कॉन्व्हेक्स. म्हणजे कॉन्केव्हचा तो ऑप्शन गेला. आणि 50 सेंटीमीटर व्हिजन, डिस्टिंक्ट व्हिजन त्याचं 50 सेंटीमीटर आहे, म्हणजेच 50 सेंटीमीटरची लेन्स वापरावी लागेल. ठीक आहे, तर याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2. सोपा प्रश्न होता. अशा प्रकारे आपण लाईट चॅप्टर जो काही कन्सेप्च्युअल पार्ट होता तो व्यवस्थित पाहितलेला आहे. बाकीचा पार्ट हा सोपा आहे, तुम्हाला वाचून देखील समजेल. जसं की ह्याच्यात अजून कोणते टॉपिक्स महत्त्वाचे आहेत प्रीच्या दृष्टिकोनातून बघा, कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स मिररचे युजेस दिलेले आहेत. ठीक आहे, हे सर्वच म्हणजे स्टेट बोर्ड आणि इतरही जे मार्केटमधले बुक्स आहेत सगळ्यांमध्ये अवेलेबल आहेत पॉईंट, आणि समजण्यासारखे आहेत म्हणून मी इथे घेतलेलं आहे. त्यानंतर ह्युमन आहे, डोळ्याचं स्ट्रक्चर व्यवस्थित पाहून घ्या. त्याच्यानंतर स्कॅटरिंग ऑफ लाईट जे सी व्ही रमन यांनी दिलेलं आहे, ती एक कन्सेप्ट वाचून घ्या. डिस्पर्शन ऑफ लाईट म्हणजे जे काही स्पेक्ट्रम आहे लाईटचा, म्हणजे 7 कलर्स जे बाहेर पडतात हे डिस्पर्शन ऑफ लाईट. त्याच्यानंतर रेनबोची कन्सेप्ट पाहून घ्या. त्याच्यानंतर मिराजसुद्धा आहे, सोपा आहे. ड्युअल नेचर ऑफ लाईट जे डी ब्रॉग्ली यांनी सांगितलेलं आहे. आणि ट्विंकलिंग ऑफ स्टार्स. इझी कन्सेप्ट्स आहेत, समजण्यासारखे आहेत, एकदा नक्की वाचून घ्या. ठीक आहे, आता जाऊया पुढच्या चॅप्टरकडे. आतापर्यंत लाईट चॅप्टरवरती जर काही अडचण असेल किंवा जे काही तुम्हाला वाटलं असेल ते कमेंटमध्ये कळवा, मी नक्कीच त्याची उत्तरं देईल. ठीक आहे, आता आपण पाहूया पुढचा साऊंड चॅप्टर, ध्वनी. साऊंडच्या काही बेसिक गोष्टी आहेत म्हणजे ज्याच्यावरती आयोगानं वारंवार प्रश्न विचारले आहेत. बघा 3 प्रश्न दिसतील आपल्याला इथे, राज्यसेवा प्री 24, ग्रुप सी प्री 24 आणि राज्यसेवा प्री 14. बघा युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड काय आहे, हर्ट्स. ठीक आहे, त्याच्यानंतर लाऊडनेस ऑफ साऊंड कशात मोजले जातात, डेसिबल युनिटमध्ये मोजले जातात. स्पीड ऑफ साऊंड काय आहे, 344 मीटर पर सेकंद. त्याच जागी स्पीड ऑफ लाईट काय आहे, 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. ठीक आहे, त्याच्यानंतर साऊंड कॅन ट्रॅव्हल थ्रू, साऊंड तिन्ही माध्यमातून जाऊ शकतो, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. आणि ह्याची स्पीड सगळ्यात जास्त कुठं असते तर सॉलिडमध्ये, त्याच्यानंतर लिक्विडमध्ये आणि त्याच्यानंतर गॅसेसमध्ये. ठीक आहे, 3 स्टेटमेंट 1, 2, 3 हे 3 विचारलेले आहेत राज्यसेवा प्री 24, आता रिसेंट 1 डिसेंबरला झालेल्या पेपरमध्ये. त्याच्यानंतर हे 3रं स्टेटमेंट पुन्हा रिपीट विचारलेलं आहे ग्रुप सीची जी प्री झाली होती 2024ची, आता काही महिन्यांपूर्वी, त्याच्यामध्ये विचारलेला आहे. आणि हा जो सिक्वेन्स आहे सॉलिड, लिक्विड, गॅसेसचा, हा सिक्वेन्स राज्यसेवा प्री 2024ला विचारलेला आहे. ठीक आहे, पुढे जाऊया टाइप्स ऑफ वेव्ज. आता बघा 2 प्रकारचे वेव्ह असतात, एक लॉन्जिट्युडनल वेव्ह असते ज्याला आपण अनुतरंग म्हणतो, आणि एक ट्रान्सवर्स वेव्ह असते, अवतरंग म्हणतो. स्ट्रक्चर व्यवस्थित पाहून घ्या आधी. म्हणजे बघा इथं तुम्हाला असं गच्च स्ट्रक्चर दिसत असेल आणि विरळ दिसत असेल, पुन्हा गच्च दिसतंय, पुन्हा विरळ दिसते, तर ही लॉन्जिट्युडनल वेव्ह असते. ही अशी ट्रान्सफर होते. ठीक आहे, अशी ट्रान्सफर होते. त्याच्यानंतर ट्रान्सवर्स वेव्ह बघा ही अशा पॅटर्नमध्ये दिसेल, म्हणजे जो ही डायरेक्शन आहे या डायरेक्शनला परपेंडिक्युलर जाताना दिसते आपल्याला. ठीक आहे, बघा लॉन्जिट्युडनल वेव्ह, अनुतरंग, साऊंड वेव्हज क्रिएट कंप्रेशन अँड रिअरफ्रॅक्शन, म्हणजेच संपीडन, जास्त घनता आणि विरलन. आपण पाहिलं जास्त घनता आणि कमी घनता. आणि द पार्टिकल्स मूव्ह बॅक अँड फोर्थ पॅरलल टू द वेव्ह, म्हणजे ही वेव्हची डायरेक्शन आहे, तर वेव्हच्या जे काही पार्टिकल मूव्ह होत आहेत हे पार्टिकल मूव्ह होण्याची डायरेक्शन सुद्धा अशी आहे. ठीक आहे, एकाच डायरेक्शनला आहे, दोन्ही पण पॅरलल आहेत. आणि जिथे ट्रान्सव्हर्स वेव्हमध्ये कसं आहे, वेव्ह अशी जाते तर ह्याच्यातले जे काही पार्टिकल्स आहेत ते परपेंडिक्युलर जात आहेत. ही डायरेक्शन ऑफ वेव्ह आहे,
परंतु जी वेव्ह मूव्ह होतीये ती परपेंडिक्युलर डायरेक्शन ऑफ वेव्ह. मुवमेंट इज परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ वेव्ह. हालचाल तरंगच्या दिशेच्या लंबवत असते. ठीक आहे. बघा, लॉन्जिट्युडनल वेव्हचं एक्झाम्पल आहे साऊंड. म्हणजे साऊंड वेव्ह ह्या सगळ्या लॉन्जिट्युडनल वेव्ह असतात. ठीक आहे. आणि आपण पाहतो हे पार्टिकल्स कसे मूव्ह होत आहेत. मीडियम, तर हे मूव्ह होण्यासाठी या पार्टिकल्सला मीडियम लागणार आहे ना, म्हणून लॉन्जिट्युडनल वेव्हजला मीडियम नेसेसरी असतं. म्हणजेच साऊंडला सुद्धा मीडियम नेसेसरी असतं. हा राज्यसेवा प्री 2024चा प्रश्न आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ट्रान्सव्हर्स वेव्ह, याचं एक्झाम्पल आहे लाईट, जे काही लाईट ट्रॅव्हल होते, आणि टाईड म्हणजे ज्या काही लाटा आपण पाहतो समुद्रावरच्या. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये ट्रान्सव्हर्स वेव्ह असतात. तसं ट्रान्सव्हर्स वेव्हमध्ये जर पाहिलं तर हे दोन्ही फिनॉमिनॉन वर्क करतात, लॉन्जिट्युडनल आणि ट्रान्सव्हर्स. ठीक आहे. म्हणजे लाटा ज्या आपण अशा पाहतो त्या आहेत ट्रान्सव्हर्स वेव्हमध्ये वर्क करतात, आणि ज्या ह्या पुढं सरकतात म्हणजे समुद्रातून काठावरती सुद्धा येतात ना, तर त्या लॉन्जिट्युडनल फॉर्ममध्ये येतात. ठीक आहे. तर इथे मीडियम नॉट नेसेसरी. ठीक आहे. ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणजे लाईट वेव्हसाठी मीडियम गरजेचंच आहे असं नाही. ठीक आहे. महत्त्वाचं आहे. टाईप्स ऑफ वेव्हज व्यवस्थित पाहून घ्या, समजून घ्या, लिहून काढा. ठीक आहे. पुढे जाऊया. टाईप्स ऑफ साऊंड्स. तर ध्वनींचे प्रकार 3 प्रकारचे आहेत. इन्फ्रासाऊंड, ऑडिबल रेंज आणि अल्ट्रासाऊंड. इन्फ्रासाऊंड ज्याला अवश्राव्य ध्वनी म्हणतो आपण, ऑडिबल रेंज श्राव्य ध्वनी, आणि अल्ट्रासाऊंड श्राव्यातीत ध्वनी. इन्फ्रासाऊंड हा लेस दॅन 20 हर्ट्स, 20 हर्ट्सपेक्षा खालची जी काही साऊंड आहे ते इन्फ्रासाऊंड असतात. 20 हर्ट्स ते 20,000 हर्ट्स ऑडिबल रेंज असते, आणि मोर दॅन 20,000 हर्ट्स ही अल्ट्रासाऊंड आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. हा ग्रुप सी प्री 24 जे आता रिसेंटचा पेपर झाला आहे त्याच्यामध्ये हे तिन्ही वाक्य विचारलेले आहे. ठीक आहे. बघा, इन्फ्रासाऊंड कोण कोण ऐकू शकतं? कुत्रा, उंदीर, बॅट म्हणजे वटवाघूळ, आणि डॉल्फिन हे ऐकू शकतात. आणि जे काही आपलं पेंडुलम म्हणजे दोलक, घड्याळीमध्ये जे पेंडुलम असतं ते, आणि भूकंप होण्याआधी जे पृथ्वीच्या सरफेसचा जो आवाज येतो तो इन्फ्रासाऊंड असतो. ठीक आहे. तर हे त्याच्यामुळे हे भूकंपाचे आवाज हे जे प्राणी ओळखू शकतात ते ह्याच्यामुळेच. त्याच्यानंतर ऑडिबल रेंज 20 ते 20,000 हर्ट्स. त्याच्यानंतर अल्ट्रासाऊंड बघा, चिल्ड्रन अंडर 5 इयर कॅन हिअर. 5 वर्षांखालची बालकं जी असतात ती ह्याला ऐकू शकतात. त्याच्यानंतर अल्ट्रासाऊंड तयार कोण करतं? क्रिएटेड बाय बॅट, माईस आणि डॉल्फिन. आपल्याला माहिती आहे बॅट, वटवाघूळ जे असतं ते अल्ट्रासाऊंड इमिट करून त्याचं डायरेक्शन ठरवत असतं. ठीक आहे. अशा प्रकारे हे तीनही महत्त्वाचे आहेत. रेंज लक्षात ठेवा. पुढे जाऊया. हे अल्ट्रासाऊंडचे काही युजेस आहेत, सोपे आहेत. कशासाठी यूज होतं? कम्युनिकेशनसाठी, प्लास्टिक सर्फेसेस जॉईन करण्यासाठी, लिक्विडला स्टरलाइज करण्यासाठी, इकोकार्डिओग्राफी म्हणजे सोनोग्राफी टेक्नॉलॉजीमध्ये यूज होतो त्याचा. त्यानंतर इमेजेस ऑफ इंटरनल ऑर्गन्स, इंडस्ट्रीमध्ये सुद्धा त्याचा वापर होतो. क्लीन इंटिग्रेट पार्ट्स. त्याच्यानंतर टू लोकेट द क्रॅक्स अँड फॉल्ट इन मेटल ब्लॉक्स, ह्या सर्वांमध्ये अल्ट्रासॉनिक साऊंडचा वापर होतो. मराठीत ज्यांना कम्फर्टेबल आहे त्यांनी मराठीत वाचून घ्या. पुढे जाऊया. व्हेलॉसिटी ऑफ साऊंड. आता साऊंडमध्ये हे दोनच फॉर्म्युले आहेत, हा एक फॉर्म्युला आणि हा एक फॉर्म्युला. ह्याच्यावरती साऊंडचे सगळे प्रश्न सुटतात, म्हणून जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. हे दोन फॉर्म्युले बघू आपण काय आहे. पहिला आहे व्हेलॉसिटी ऑफ साऊंड. व्हेलॉसिटी ऑफ साऊंड, व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे? डिस्टन्स अपॉन टाईम. आता साऊंडच्या बाबतीत डिस्टन्स म्हणजे काय? तर साऊंडची जी काही वेव्हलेंथ आहे ती, आणि टाईम म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ साऊंडचा फॉर्म्युला काय होतो? v इज इक्वल टू लॅम्डा म्हणजेच वेव्हलेंथ अपॉन टाईम. ठीक आहे. म्हणजे वेग इज इक्वल टू तरंग लांबी डिवायडेड बाय काल. त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सीचा एक फॉर्म्युला आहे. फ्रिक्वेन्सी म्हणजेच वारंवारता, ज्याला आपण n असं लिहितो. ठीक आहे. तर फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे 1 अपॉन टाईम, म्हणजे n इज इक्वल टू 1 अपॉन टाईम. जो काय आपला हा फॉर्म्युला आला त्याच्यामध्ये आपण काय करू? आता टी खाली आहे ना, म्हणजे 1 अपॉन इथं टी, म्हणजे हे कसं आहे फॉर्म्युला? v इज इक्वल टू 1 इंटू लॅम्डा अपॉन टी. तर हे 1 अपॉन टी ह्याला आपण काय लिहू शकतो? फ्रिक्वेन्सी n लिहू शकतो. n इज इक्वल टू 1 अपॉन टी, म्हणजेच v इज इक्वल टू n लॅम्डा. हा एक फॉर्म्युला तयार. हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत. ह्याच्यावरती एक प्रश्न आहे, खूप सुंदर प्रश्न विचारला आहे राज्यसेवा प्री 2022ला. बघा काय म्हणतो प्रश्न. कॅल्क्युलेट द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय साऊंड वेव्ह हॅव्हिंग फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे n किती दिलेला आहे? 1000 हर्ट्स, अँड वेव्हलेंथ 0.25 मीटर म्हणजे लॅम्डा 0.25 दिलेला आहे. अँड इफ इट ट्रॅव्हल्स फॉर 5 सेकंड्स इन अ सर्टन मीडियम, म्हणजे टाईम दिलेला आहे 5 सेकंड्सचा.
आपल्याला काय काढायचं आहे, कॅल्क्युलेट डिस्टन्स काढायचं आहे. ठीक आहे, तर बघा काय काय दिले पहिले ते लिहून काढू आपण. फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 1000 हर्ट्झ, लॅम्बडा म्हणजे वेव्हलेंथ दिलेली आहे 0.25 मीटर, टाइम दिलेला आहे 5 सेकंद आणि आपल्याला काय विचारलं आहे, डिस्टन्स विचारलं आहे. डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, आपण आत्ताच कोणता फॉर्म्युला पाहितला, वेलॉसिटी पहिले काढून घेऊ. व्ही इज इक्वल टू एन लॅम्बडा, हा फॉर्म्युला बघितला आपण आत्ताच. एनची व्हॅल्यू काय आहे तर 1000 इंटू लॅम्बडा किती दिलं आहे 0.25, म्हणजे ही व्हॅल्यू काय येते, हा पॉईंट गेला, हे 2 शून्य गेले म्हणजे 250 मीटर पर सेकंद वेलॉसिटी आली. आपल्याला विचारले डिस्टन्स, तर डिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे, वेलॉसिटीचा एक फॉर्म्युला बघतो आपण कोणत्या चॅप्टरमध्ये, मोशन चॅप्टरमध्ये. काय आहे, वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम किंवा डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. तर आपल्याला डी विचारलेला आहे, तर व्ही इंटू टाइम. वेलॉसिटी किती आलं आपलं 250 मीटर पर सेकंड इंटू टाइम काय आहे 5 सेकंद. तर अशा प्रकारे याचा आन्सर येईल 1250 मीटर. सोपं आहे, अगदी सोपं आहे, फक्त हा फॉर्म्युला आपल्याला पाठ करायचा आहे. इझी आहे, साऊंडमध्ये मोजून हे 2च फॉर्म्युले आहेत. हे जर 2 फॉर्म्युले तुम्ही पाठ केलात तर तुम्हाला कसाही प्रश्न जरी विचारला तरी येऊन जातो. ठीक आहे, सोपा प्रश्न आहे, 1-2 वेळेस सॉल्व्ह करून बघा, नक्की येईल. पुढे जाऊया. सेम प्रश्न आहे बघा, काय विचारलंय, राज्यसेवा प्री 2017ला विचारलेलं आहे. अ साऊंड वेव्ह हॅव्हिंग सर्टन फ्रिक्वेन्सी ट्रॅव्हल्स विथ स्पीड ऑफ 336 मीटर पर सेकंद, म्हणजे वेलॉसिटी दिलेली आहे अँड वेव्हलेंथ लॅम्बडा दिलेला आहे 3 सेंटीमीटर आणि फ्रिक्वेन्सी विचारली आपल्याला. ठीक आहे, बघा वारंवारता, एक विशिष्ट वारंवारता असणारा ध्वनी तरंगाचा वेग दिला आपल्याला 336 मीटर पर सेकंद, तरंग लांबी लॅम्बडा दिलेला आहे 3 सेंटीमीटर आणि वारंवारता काढायला आहे. ठीक आहे, म्हणजे एन फ्रिक्वेन्सी आपल्याला काढायचं आहे, वेलॉसिटी दिलेली आहे 336 मीटर पर सेकंद आणि लॅम्बडा दिलेला आहे आपल्याला 3 सेंटीमीटर. आत्ताच आपण फॉर्म्युला पाहिला, व्ही इज इक्वल टू एन लॅम्बडा. ठीक आहे, तर व्हॅल्यू पुट करा आणि ह्याच्यातलं कोणतं ऑप्शन येते ते मला सांगा. ठीक आहे, कमेंटमध्ये सांगा. आणि शेवटी विचारलेलं ऑडिबल आहे का नाही, तर जे काही तुमची इथं फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू येईल, ऑडिबलची रेंज काय आपण पाहिली 20 ते 20,000 हर्ट्झ, म्हणजे जे काही तुमचं फ्रिक्वेन्सी येईल ही फ्रिक्वेन्सी जर ह्या रेंजमध्ये असली तर तो साऊंड काय असणार आहे, ऑडिबल असणार आहे. आणि जर ह्याच्या मागे किंवा बाहेर गेला तर तो ऑडिबल नसणार आहे. तर ह्याचं कमेंटमध्ये मला आन्सर नक्की सांगा. कोणाला जर नाही आलं तर मी तिथं सांगेल, एक्सप्लेन करेन कमेंटमध्ये. ठीक आहे, चुकलं तरी हरकत नाही, जे काही आन्सर तुम्हाला येईल ते कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मी ते बरोबर असलं तरी त्याचं एक्सप्लेनेशन दिलं आणि चुकलेलं असलं तरी चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करेल. पुढे जाऊया. अदर टॉपिक्स इन साऊंड चॅप्टर, म्हणजे कन्सेप्च्युअल पार्ट आपण पूर्ण पाहिलेला आहे. ज्या काही डिफिकल्ट गोष्टी आहेत ह्या दुसऱ्या सोप्या गोष्टी आहेत, एकदम वाचून समजण्यासारख्या गोष्टी आहेत. ह्या तुम्ही वाचून घ्या, स्टेट बोर्ड किंवा जी काही बाहेरची पुस्तकं आहेत सगळ्यांमध्ये अवेलेबल आहेत. ठीक आहे, वेलॉसिटी ऑफ साऊंड इन गॅसेस मीडियम हा एक प्रश्न आहे. त्याच्यानंतर इको जे आहे, इकोवरती सुद्धा ग्रुप बी 2022ला प्रश्न विचारलेला आहे. इकोचं कोणाला माहिती आहे का, मिनिमम डिस्टन्स किती पाहिजे इको तयार होण्यासाठी, कोणाला माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा. त्याच्यानंतर इयर स्ट्रक्चर, जे काही आपलं इयरमध्ये 3 बोन असतात, 3 हाडं असतात, जे आतून ते बाहेर सिक्वेन्स विचारलेला आहे आयोगाने. ठीक आहे, हे पण जर कोणाला माहीत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर सोनार टेक्नॉलॉजीवर राज्यसेवा प्री 2022 आणि आधी राज्यसेवा प्री 2013ला सुद्धा एक प्रश्न विचारलेला आहे. त्या सोप्या गोष्टी आहेत, स्टेट बोर्डमध्ये पण आहेत किंवा बाहेरच्या सुद्धा कोणत्याही बुक्समध्ये अवेलेबल आहेत, तर तुम्ही वाचून घ्या. ठीक आहे, पुढे जाऊया. आत्तापर्यंत साऊंड चॅप्टरमध्ये काही अडचण असतील तर कमेंटमध्ये सांगा, म्हणजे तिथं लागलीच तुमचं जे काही शंका असतील त्याचं निरसन होऊन जाईल. आता जाऊया आपण पुढच्या चॅप्टरकडे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम म्हणजेच विद्युत चुंबकीय प्रारण. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम पाहताना ह्याच्यामध्ये हा सिक्वेन्स पाठ होणं गरजेचं आहे. म्हणजे बघा, रेडिओ वेव्ह, मायक्रोवेव्ह, इन्फ्रारेड, व्हिजिबल, अल्ट्राव्हायलेट, एक्स रे आणि गामा रे. ठीक आहे, हा एकदा पाठ झाला की कशाही प्रश्न ह्याच्यात आला तरी तो तुम्हाला सॉल्व्ह होतो. ह्याची एक ट्रिक, रेडिओ मिरची इज व्हिजिबल यू झेरॉक्स गामा. बघा पुढच्या स्लाइडवर आहे, बघा सगळ्या वेव्स पाठ करण्यासाठी रेडिओ मिरची इज व्हिजिबल यू झेरॉक्स गामा, म्हणजे रेडिओ वेव्ह, मिरची म्हणजे मायक्रोवेव्ह, इज म्हणजे इन्फ्रारेड, व्ही वरून व्हिजिबल, यू वरून UV रे, झेरॉक्स एक्स वरून एक्स रे आणि
गामावरून गामा रे. ठीक आहे, हा सिक्वेन्स पाठ होणं गरजेचं आहे, म्हणजे बाकीच्या गोष्टी सुद्धा इझिली सॉल्व्ह होतील. बघा, तर ह्या सिक्वेन्स, ह्या इमेजमधून आपल्याला दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, ते म्हणजे वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सी. वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सी लक्षात ठेवण्यासाठी ह्या दोन डायग्राम बघा, इझी आहे. वेव्हलेंथ लक्षात कशी ठेवायची, तर अशी डायग्राम काढायची लगेच. वेव्हलेंथला एकच गोष्ट पाठ करायची कोणती पण, आणि फ्रिक्वेन्सी म्हणलं की अशी डायग्राम काढायची. म्हणजे हा सिक्वेन्स तुम्ही ट्रिकने एकदा पाठ केला की फक्त तुम्हाला एक्झाममध्ये वेव्हलेंथ बद्दल काही विचारलं तर पटकन अशी डायग्राम काढायची. म्हणजे काय सांगता, ही डायग्राम बघा, वेव्हलेंथच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर अशी डायग्राम येईल. म्हणजे रेडिओ वेव्ह इथं ही जास्त आहे वेव्हलेंथ आणि इकडे कमी आहे. बघा, एक सिंगल पॉईंट आहे. म्हणजे वेव्हलेंथच्या बाबतीत रेडिओ वेव्हची वेव्हलेंथ ही जास्त असते आणि गामा रेसची वेव्हलेंथ ही कमी असते. बघा, आहे इथं 10⁻³ दिलेली आहे रेडिओची वेव्हलेंथ, आणि जी काय गामा रे आहे 10⁻⁻12 दिलेला आहे. ठीक आहे, अशा प्रकारे लक्षात राहू शकते. वेव्हलेंथ किंवा तरंगलांबी अशी डायग्राम लक्षात ठेवा फक्त, आणि हा सिक्वेन्स लक्षात ठेवा. ह्याचं उलटं करायचं फक्त फ्रिक्वेन्सीला उलटी डायग्राम काढायची. म्हणजे रेडिओ वेव्हची फ्रिक्वेन्सी ही सगळ्यात कमी असणार आणि गामा रेसची फ्रिक्वेन्सी सगळ्यात जास्त असणार. ठीक आहे, अशा प्रकारे लक्षात ठेवा. तर बघा, हे जे काही वेव्ज आहेत आपल्या सगळ्या, किंवा जे काही रेज आहेत, ह्याचे फंक्शन्स विचारले जातात, युजेस विचारले जातात, जे काही आपल्या डेली लाईफमध्ये केले जातात किंवा सायन्स टेक्नॉलॉजीमध्ये यूज केले जातात. बघा, याच्यावरती भरपूर प्रश्न विचारले आहेत आयोगाने. राज्यसभा 2014ला प्रश्न आहे, राज्यसभा 24ला प्रश्न आहे, राज्यसभा 2016ला प्रश्न आहे. रेडिओ वेव्हचं फंक्शन काय आहे? ऑल कम्युनिकेशन, जे काही आपण मोबाईलद्वारे कम्युनिकेशन करतो ते, आणि त्याच्यानंतर रडार सिस्टीममध्ये रेडिओ वेव्ज येतात. त्याच्यानंतर मायक्रोवेव्ज, जे काय आपण मायक्रोवेव्ह ओव्हन पाहतो त्याच्यामध्ये जे काही वॉटर आणि फॅट मॉलिक्युल्स असतात फूडमधल्या, त्याला व्हायब्रेट करून हीट जनरेट केली जाते आणि त्याच्यात अन्न गरम होतं. तर हे मायक्रोवेव्हचा वापर तिथे केला जातो. त्याच्यानंतर ट्रॅफिक स्पीड कॅमेरा, जे काही ट्रॅफिकचे स्पीड कॅमेरा असतात ओव्हर स्पीडिंग मोजण्यासाठी, तिथे मायक्रोवेव्हचा वापर होतो. तर इन्फ्रारेड कुठं यूज होतो? आपला रिमोट, टीव्हीचा रिमोट, एसीचा रिमोट, तिथे इन्फ्रारेड यूज होतात. त्याच्यानंतर बर्गलर अलार्म जे असतात, हीट लॅम्प जे असतात, त्याच्यानंतर रिमूव्हल सुपरफिशियल ट्यूमर, जे काही सुपरफिशियल ट्यूमर झाले त्याला रिमूव्ह करण्यासाठी सुद्धा इन्फ्रारेडचा वापर होतो. त्याच्यानंतर व्हिजिबल लाईट आपल्याला माहिती आहे 7 कलरनी बनलेली असते, ज्याची ट्रिक आहे ती VIBGYOR, व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येल्लो, ऑरेंज, रेड. ठीक आहे, इकडून इकडे लिहायचे आहे. अशा प्रकारे जरी तुम्ही हे 2-3 वेळेस लिहून पाहिला ना हा सिक्वेन्स, तरी खूप प्रश्न सॉल्व्ह होतील. म्हणजे बघा, आपण वेव्हलेंथ पाहिलेली आहे, वेव्हलेंथ म्हणली की आपण कशी डायग्राम काढतो, अशी. म्हणजे बघा, इथे वेव्हलेंथ दिसताना 400 नॅनोमीटर आणि 700 नॅनोमीटर आले का बरोबर? इथं वेव्हलेंथ जास्त आहे आणि इथं वेव्हलेंथ कमी आहे, डायग्राम सुद्धा बसते. म्हणजे व्हायलेट या कलरची वेव्हलेंथ कशी आहे? कमी आहे, आणि रेडची जास्त आहे. ठीक आहे, म्हणून रेडची वेव्हलेंथ जास्त असल्यामुळे जे काही सिग्नल्स वगैरे आपण पाहतो ते रेडने गेले जातात, म्हणजे दुरून दिसेल असं. ठीक आहे, पुढं आहे UV रेज कशासाठी यूज होतात? स्टरलाइज सर्फेसेस अँड इन्स्ट्रुमेंट्स. जे कोणी सायन्स बॅकग्राऊंड, मायक्रोबायोलॉजी बॅकग्राऊंडचा असेल तर त्यांनी जे काही स्टरलायझर्स असतात ते पाहिलं असेल. त्याच्यामध्ये एक UV लाईटची ट्यूब लावलेली असते निळ्या कलरची, आणि इक्विपमेंट्स ठेवल्या जातात, आणि इक्विपमेंट त्या UV लाईटने स्टरलाइज होतात. ठीक आहे, जे काही जंतू वगैरे असेल त्याच्यावरचे मरून जातात. त्याच्यानंतर फिंगरप्रिंट, जे काही फिंगरप्रिंटचा अभ्यास करण्यासाठी, फिंगरप्रिंट ओळखण्यासाठी UV रेजचा वापर करतात. त्याच्यानंतर एक्सरे बघा, डायग्नोसिस करण्यासाठी जे काही आपण हॉस्पिटलमध्ये पाहतो. त्याच्यानंतर बेरियम मिल, त्याच्यानंतर क्रॅक्स इन मेटल्समधले क्रॅक ओळखण्यासाठी. त्यानंतर प्युरिटी ऑफ डायमंड आणि स्टडी स्ट्रक्चर ऑफ क्रिस्टल्स, हे राज्यसभा 2024ला विचारलं आहे. क्रिस्टल्सचं जे काही स्ट्रक्चर आहे ते स्टडी करण्यासाठी एक्सरेचा वापर होतो. त्याच्यानंतर गामा रेचा वापर काय होतो? फूड प्रिझर्वेशनसाठी, प्रिव्हेंट स्प्राउटिंग ऑफ व्हेजिटेबल, आणि रेडिओथेरपी, किल कॅन्सर सेल. रेडिओथेरपी कशासाठी करतात? तर कॅन्सर सेल किल करण्यासाठी. तर तिथे गॅमा रेजचा वापर होतो. तर इथे जे हे रेडिओ वेव्ह, त्यानंतर हे 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, ह्याचा राज्यसभा 2020ला हा सिक्वेन्स विचारलेला आहे. ठीक आहे, अशा प्रकारे हे ट्रिकनं जर तुम्ही पाठ केला तर बरेच प्रश्न याच्यावरती सॉल्व्ह होतात. इथं ही पुन्हा डायग्राम मी काढलेली आहे, एक 3-4 वेळेस लिहून बघा. पुढे जाऊया. आता आपल्याला रेडिओ ॲक्टिव्ह रेडिएशन्स, याला आपण न्यूक्लिअर फिजिक्स सुद्धा म्हणू शकतो, ही शेवटची कन्सेप्ट आपल्याला बघायची आहे. अल्फा, बीटा आणि गॅमा रेज. ठीक आहे, ह्याच्यावरती सुद्धा राज्यसेवा 19 आणि
ग्रुप बी मेन्स जी आता रिसेंटची 2024ची ग्रुप बी मेन्स झालेली आहे त्याच्यात क्वेश्चन नंबर 72 मध्ये अल्फा बीटा गॅमा रेजवर प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, बघा काय सांगते, अल्फा रेज, बीटा रेज आणि गॅमा रेज. स्टेट बोर्ड मधली इमेज आहे. नेचर, अल्फा रेजचं नेचर कसं आहे, हिलियमचा आयन त्याच्यामध्ये प्रेझेंट असतो. त्याच्यानंतर बीटामध्ये एक इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतो आणि गामा रे ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे. ठीक आहे, चार्ज जर म्हणलं तर +2 पॉझिटिव्ह चार्ज अल्फा रेजवरती असतो, -1 निगेटिव्ह चार्ज बीटा रेजवरती असतो आणि गामा रेज हे न्यूट्रल, इलेक्ट्रिकली न्यूट्रल, कोणताच चार्ज नसतो त्याच्यावरती. ठीक आहे, हा प्रश्न विचारला राज्यसभा 19ला. तिथं विचारलं होतं बीटा रेजवरती निगेटिव्ह चार्ज असतो आणि गामा रेजवरती न्यूट्रल चार्ज असतो. ठीक आहे, त्यानंतर वेलॉसिटीच्या बाबतीत अशी डायग्राम लक्षात जर ठेवली तर लक्षात येऊन जाईल. म्हणजे अल्फा रेजमध्ये वेलॉसिटी कमी असते आणि गामा रेजची वेलॉसिटी जास्त असते. ठीक आहे, सेम ॲज वेलॉसिटी ऑफ लाईट, खूप जास्त आहे वेलॉसिटी ऑफ लाईटच्या बरोबरीनं. आणि अल्फा रेजची कशी आहे, 1/5 to 1/20th टाइम्स वेलॉसिटी ऑफ लाईट. ठीक आहे, वेलॉसिटी ऑफ लाईटच्या 1/5 भाग. त्याच्यानंतर पुढे जाऊया, पुढे आहे पेनिट्रेटिंग पॉवर. ठीक आहे, पेनिट्रेटिंग पॉवर आणि आयोनायझेशन पॉवर ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पेनिट्रेटिंग पॉवर कोणाची जास्त असणार, ज्याची वेवलेंथ कमी आहे किंवा ज्याची वेलॉसिटी जास्त आहे त्याची पेनिट्रेटिंग पॉवर जास्त असणार. बरोबर आहे, तर आपण काय पाहिलं, वेलॉसिटी गामा रेजची जास्त आहे म्हणून गामा रेजमध्ये पेनिट्रेटिंग पॉवर सगळ्यात जास्त आहे. पेनिट्रेटिंग पॉवरला अशी डायग्राम लक्षात ठेवा. ठीक आहे, किंवा असंही जरी लक्षात ठेवलं, वेलॉसिटी गामा रेजची जास्त आहे तर म्हणून पेनिट्रेटिंग पॉवर गामा रेजची जास्त आहे आणि इकडे लो करून द्यायचं सगळ्यात. ठीक आहे, त्याच्यानंतर आयोनायझेशन पॉवर. आता आयोनायझेशन पॉवर कोणाची जास्त असेल बरं, आत्ताच आपण पाहिलं चार्ज सगळ्यात जास्त कोणावर आहे, पॉझिटिव्ह चार्ज +2 चार्ज अल्फा रेजवरती आहे. इथं -1 आहे आणि हे न्यूट्रल आहे. जिथं सगळ्यात जास्त चार्ज असेल तिथं आयोनाइज होण्याचे चान्सेस जास्त असतील, म्हणून जिथं सगळ्यात जास्त चार्ज कुठं, अल्फा रेज, म्हणून अल्फा रेजचं आयोनायझेशन पॉवर व्हेरी हाय. आणि ज्याच ठिकाणी गामा रेज कसे आहेत, हे न्यूट्रल आहेत म्हणून तिथं आयोनायझेशन पॉवर सगळ्यात स्लो आहे. ठीक आहे, तर बी आणि सी स्टेटमेंट हे विचारलेलं आहे. बी स्टेटमेंट म्हणजे हे गामा रेज न्यूट्रल असतात आणि त्याची आयोनायझेशन पॉवर व्हेरी लो असते. हे दोन्ही स्टेटमेंट्स ग्रुप बी मेन्स 2024 मध्ये क्वेश्चन नंबर 72 मध्ये विचारलेला आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. हाच प्रश्न एकदा आपण व्यवस्थित बघून घेऊ. बघा, ग्रुप बी 2024चा, खालील कोणता गॅमा किरणांचा गुणधर्म आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द प्रॉपर्टी ऑफ गामा रेज. बघा, पहिलं आहे इट कॅरीज 2 युनिट पॉझिटिव्ह चार्ज. नाही, गामा रेज आपण न्यूट्रल पाहिलंय, पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. आयोनायझिंग पॉवर इज 100 टाइम्स ग्रेटर दॅन बीटा रेज, हे सुद्धा चुकीचं आहे, कारण गामा रेज न्यूट्रल असल्यामुळे आयोनायझिंग पॉवर कशी आहे त्याची एकदम लो आहे, म्हणून हे सुद्धा स्टेटमेंट चुकीचं आहे. गामा रेज पजेस निगेटिव्ह चार्ज. नाही, गामा रेज निगेटिव्ह चार्ज आहेत का, नाही, न्यूट्रल आहेत, म्हणून हे सुद्धा स्टेटमेंट चुकीचं आहे. दे आर नॉट अफेक्टेड बाय इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. बरोबर आहे, का अफेक्ट होत नाहीत, कारण ते न्यूट्रल आहेत. न्यूट्रल असल्यामुळं त्याला कोणीच डिव्हिएट करू शकत नाही, म्हणून ते अफेक्ट सुद्धा होत नाहीत, म्हणून स्टेटमेंट 3 हे गामा रेजच्या बाबतीत बरोबर आहे. ठीक आहे, अशा प्रकारे सोपे प्रश्न असतात अगदी. आता शेवटी बघूया MPSC प्री म्हणजे राज्यसेवा पूर्व 2012 पासून किंवा 2013 पासून ते 2024 पर्यंत जे काही फिजिक्सचे आपले चॅप्टर्स आहेत सर्व, ह्या चॅप्टर्सवरती कोणत्या चॅप्टरवरती सगळ्यात जास्त PYQ आहेत. ठीक आहे, तर ह्याच्यावरून तुम्हाला एक अंदाजा लागून जाईल की कोणत्या चॅप्टरवरती जास्त फोकस करायचे, मल्टिपल रिव्हिजन्स कोणत्या चॅप्टरला द्यायचे. तर मी घेताना लाईट, साऊंड, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम, रेडिओ ॲक्टिव्ह रेडिएशन म्हणजे न्यूक्लिअर फिजिक्स याला म्हणता येईल, हे 4 टॉपिक्स म्हणजे अगदी व्यवस्थित घेतलेले आहेत. लाईट, साऊंड तर आपण एकदम डिटेलमध्ये सगळ्या कन्सेप्ट पाहिलेल्या आहे आणि ह्याच्यामधले जे काही क्वेश्चन्स येतात ते आपण आत्ता पाहिलेलं आहे. तर बाकीचे चॅप्टर्ससुद्धा तुम्ही अशा प्रकारे पाहायचे आहेत. ही एक ह्याच्यातून तुम्हाला एक आयडिया येईल की फिजिक्स कशा पद्धतीनं करायचं आहे, फिजिक्सचे न्यूमेरिकल कशा सोडवायचे आहेत. ठीक आहे, आता तुम्हाला कळालं असेल एका पेजवर प्रत्येक चॅप्टरमध्ये पाहिलं तर 2-2, 3-3च फॉर्म्युले आहेत, पण ते आपण कधीच न केल्यामुळे फिजिक्समध्ये आपले मार्क जातात. त्याच्यामुळे खालचे जे काही चॅप्टर्स उरलेले आहेत त्या चॅप्टर्सवरती तुम्ही फॉर्म्युले एका पेजवरती काढा आणि चांगल्या प्रकारे वाचून घ्या. सर्वच मार्केटमधल्या पुस्तकांमध्ये किंवा स्टेट बोर्डमध्ये चांगल्या प्रकारे दिलेलं आहे. बघा, लाईट चॅप्टरवरती आतापर्यंत 10 प्रश्न पडलेले आहेत. साऊंडवरती आतापर्यंत 8 आहेत. ग्रॅव्हिटेशनवरती 7 प्रश्न आहेत. ग्रॅव्हिटेशन सोपा चॅप्टर आहे म्हणून त्याच्याऐवजी मी हे 2 चॅप्टर सिलेक्ट केले आज. त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम 6 प्रश्न, रेडिओ ॲक्टिव्ह रेडिएशन 6 प्रश्न, करंट इलेक्ट्रिसिटी 5 प्रश्न, मॅग्नेटिझमवरती 4 प्रश्न,
प्रेशर किंवा दाब या चॅप्टरवरती 4 प्रश्न, वर्क, एनर्जी अँड पॉवरवरती 3, फिजिकल क्वांटिटी. आता हे 2 थोडे बेसिक चॅप्टर आहे. याच्यावर जरी क्वेश्चन तुम्हाला डायरेक्ट दिसत नसतील तरी हे बेसिक चॅप्टर आहेत. हे 2 लागतील, कारण आता आपण जो प्रश्न पाहितला होता जिथं आपल्याला व्हेलॉसिटीसाठी व्हेलॉसिटी इज इक्वल डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम ह्या फॉर्म्युल्याची गरज पडली, तर हा फॉर्म्युला आपला मोशन अँड फोर्स या चॅप्टरमधला आहे. ठीक आहे, तर हे 2 बेसिक चॅप्टर आहेत, हे करून घ्या. आत्ताच्या ग्रुप बीच्या एक्झाममध्ये सुद्धा हा विचारलेला आहे प्रश्न ह्या क्वांटिटीवरती, म्हणजे सरळ सरळ जोड्या लावायला, युनिट्स कोणते आहेत, कोणत्या राशींचे, हे जोड्या लावायला विचारलं होतं. ठीक आहे, अशा प्रकारे हे फिजिक्सचे आपण सर्व चॅप्टर्स पाहिलेले आहेत. व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल आणि सिरीजच्या बाबतीत तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंटमध्ये नक्की सांगा. ह्याचा पुढचा व्हिडिओ आपला केमिस्ट्रीचा राहिलेला आहे, तो उद्या येणार आहे. त्या व्हिडिओमध्ये मी मोल कन्सेप्ट एकदम डिटेलमध्ये घेणार आहे. मोल्ड कन्सेप्टवरती भरपूर प्रश्न येत आहेत, म्हणजे ॲटॉमिक मास कसं काढायचं किंवा इतर गोष्टी, इम्पेरिकल फॉर्म्युला कसा काढायचा, सगळ्या गोष्टी मोल कन्सेप्ट डिटेलमध्ये पाहूया. आणि केमिस्ट्रीमधल्या अशा 3-4 गोष्टी ज्या वारंवार विचारल्या जातात त्यासुद्धा उद्याच्या लेक्चरमध्ये घेण्यात येतील. ठीक आहे, अशा प्रकारे आजचा हा फिजिक्सचा व्हिडिओ संपलेला आहे. ज्या काही तुमच्या क्वेरीज असतील नक्की कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत, आणि विशेष करून तुमच्या ग्रुपमध्ये हा व्हिडिओ नक्की पाठवा, म्हणजे मला देखील मोटिवेशन भेटेल अजून चांगल्या प्रकारे व्हिडिओ बनवण्यासाठी. ठीक आहे, काही सजेशन असतील तर कमेंटमध्ये कळवा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.